करंजी नगरातून बाळ नरहरी निघाला. तो थेट अविक्त मुक्त वाराणसी क्षेत्रात जाऊन थांबला. या ठिकाणी तपस्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान याच्या योगाने बाळ नरहरीच्या शरीरातील सर्व शक्ती केंद्रे जागी झाली. ब्रह्मतेजाची कला त्यांच्या मुखमंडला विसू लागली. नाना छिद्रघटांतील ज्योतीचा प्रकाश जसा त्याच्या छिद्रातून बाहेर फेकू लागतो, तसंच बाळाचे ब्रह्मतेज हे त्याच्या सकल इंद्रियातून बाहेर फेकू लागले. येथे आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्ष यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी चालू. असेच वाराणसीत बाळ नरहरींचे वर्तन असे. या आपल्या वर्तनाने, लोकोत्तर प्रज्ञेने आणि उग्र तपाचरणाने तेजस्वी बालमूर्ती वाराणसीतल्या सर्व संन्यासी आणि विद्वान यांच्या कुतूहलाचा विषय बनली. आश्चर्य म्हणजे वाराणसीतल्या संन्यासी समुदायात शृंगेरीच्या आचार्य परंपरेत एक वृद्ध ज्ञानी असे कृष्ण सरस्वती या नावाने एक यती होते. त्यांचे लक्ष बाळ नरहरीकडे वेधले आणि त्यांच्या मनात लोकोद्धार करण्यासाठी आणि संन्यासाश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या बाळाने संन्यासाश्रम स्वीकारावा असे पुन्हा येऊ लागले. शेवटी एक दिवस कृष्ण सरस्वती बाळ नरहरीला बोलावून आणले आणि आपले मनोगत त्यांना सांगितले. ते असे की लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्त उद्धारणे, पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करती सकळ जन, स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी. कृष्ण सरस्वतींच्या अधिकारी पुरुषांनी केलेली ही विनंती बाळ नरहरीने तक्षणी मान्य केली आणि त्यांच्यापासून संन्यास आश्रमाची दीक्षा घेऊन ते कृतार्थ झाले. संन्यास ग्रहणोत्तर कृष्ण सरस्वतींनी बाळ नरहरींचे दीक्षांत नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवले. पुढे याच नावाने ते लोकविस्तृत झाले. अशा रीतीने ब्रह्मचर्य आश्रमातून बाळ नरहरीने एकदम संन्यास आश्रमात पदार्पण करून आपले सिद्धत्व उज्ज्वल केले. सामान्याच्या आयुष्यात एकामागोमाग अशी ही जीवनाची 4 पर्वे असतात, म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. असे जे सामान्य जीवनात संबोधित असे म्हणता येणार नाही. सामान्य माणसांना स्वतःच्या उद्धारापलीकडे विशेष असे कर्तव्य नसल्यामुळे व्यक्तिगत विकासाच्या दृष्टीने एकामागोमाग 4ही आश्रम स्वीकार करणे हे योग्यच होय. पण असामान्याची गोष्ट थोडी वेगळी आहे. स्वतःच्या उद्धारासाठी त्यांना आश्रमाची आधी आवश्यकताच नसते. बाळ नरहरीने यासाठी संन्यास आश्रमाचा स्वीकार केल्यावर संन्यास आश्रमाची प्रतिष्ठा वाढलीच. बाळ नरहरींची एवं प्रतिवर्तिता, कीर्तीची कस्तुरी, करंडा माझारी ब्रह्मांडाच्या अशी सर्व दूर ख्याती झाली. याप्रमाणे संन्यास ग्रहण केल्यावर काही काळ अयुक्त वाराणसीत वास्तव्य करून ज्ञानदान केले आणि त्याचवेळी नृसिंह सरस्वती अनेक मुमुक्षांना खरा मोक्ष म्हणजे काय याचे वस्तुनिष्ठ ज्ञान करून दिले. त्यांच्या अलौकिक विद्यावैभवाने आकृष्ट होऊन त्यांच्याभोवती अनेक शिष्यांचा मेळावा कधीही जमू लागला. अशा रीतीने काही दिवस काशीत राहून आश्रम धर्माचे परिपालन केल्यावर नृसिंह सरस्वती समागमे काही शिष्य परिवार घेऊन बद्री केदारनाथकडे गेले. तेथे बद्रीनाथात दर्शन घेतले व नंतर सुमेरूला सर्व प्रदक्षिणा घालून ते गंगासागरी आले. तेथून गंगा तटकाने सच्चार करीत प्रयागक्षेत्री आले. या प्रयागक्षेत्री काही काल ते विसावले. या मुक्कामात माधव नावाच्या एका अधिकारी मुमुक्षाला संन्यास दीक्षा देऊन त्याला कृतार्थ केले. त्याचे दीक्षांत नाव माधव सरस्वती असे ठेवण्यात आले. हा माधव सरस्वती त्यांचा अत्यंत प्रिय असा शिष्य होता. या माधव सरस्वतीशिवाय आणखी काही शिष्य त्यांना लाभले. त्यापैकी बाळकृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती हे 6 व माधव सरस्वती असे मिळून हे 7 शिष्य त्यांना या प्रयागक्षेत्री लाभले. त्यापैकी गुरुचित्र ज्याने सरस्वती गंगाधराला सांगितले ते सिद्ध सरस्वती या 7 शिष्यांपैकीच एक होत. नृसिंह सरस्वतींची ही दक्षिण यात्रा दक्षिण भारताच्या इतिहासात फार गाजली आणि महत्त्वाची ठरली. करंजनगर सोडल्यापासून या वेळेपावत 30 वर्ष होत आले होते. या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी जे उत्तर भारताचे निरीक्षण केले त्याचा त्यांना फार उपयोग झाला. जवळजवळ नैश्चर्यमय झालेल्या उत्तर भारतात त्यांचे प्रदीर्घ वास्तव्य फारच उपकारक ठरले. दत्त संप्रदायाचा उत्तरेत त्यामुळे प्रसार तर झालाच,
पण त्याहून मुख्य म्हणजे सामान्य लोकांमध्ये आत्मप्रत्यय निर्माण झाला. बाह्यता कितीही विविधता आणि नानापंथ मतभेद यांचे साम्राज्य जरी दिसत असले तरी सारे विविधता, रुची, वैचित्र्य आणि विभिन्न विचारप्रवाह, द्वैत, त्रेधादी अनेकवाद, अनेक अद्वैताच्या विशाल नभोवितांना चमकणारी अनंत नक्षत्रेच होत. त्यामुळे नक्षत्र अनंत असली तरी आकाश जसे एक तसेच किंवा अनंत मणिगणामध्ये अखंड एक सूत्र असावे, तसेच या वैचित्र्यातून अखंड एक अद्वैताचा एक ज्ञानासाठी नुसरती ब्रह्मविद्येची कसोटी अशी ज्ञानरत्नांची जणू पेटीच उघडली. स्वतः आपण कारुण्यशक्ती होऊन प्रेमाच्या पक्वानं निपजिवले आणि आवडीपूर्वक आर्तांकडून त्याचे भोजन करविले. नृसरस्वती दिसायला अति सुंदर, त्यातून ते बोलायला लागले की लावण्य लतिकेला जणू शांती क्षमेची रसाळ फळेच लागली आहेत असे लोकांना वाटे. साहित्याच्या परिमळाचे शांतरस फुलाला तसे फुलला असे त्यांना वाटे. तर काहींना की सौंदर्य संगीत उल्हासले, औदार्य तुळा पुरुषी बैसले, की सौभाग्य सरोपे हात बसिले, शोध यान लागे. यानंतर सरस्वती हे उत्तरेकडून दक्षिणेकडे येण्यास निघाले. प्रथम ते पूर्वी कबूल केल्याप्रमाणे करंजनगरी आपल्या मातापित्यांना दर्शन देण्यासाठी आले. करंजनगर सोडताना त्यांना 2 जुळे भाऊ झाले होते. ते झाल्याबरोबर त्यांनी करंजनगर सोडले होते. आता ते पुन्हा आले त्यावेळी एवढ्या प्रदीर्घ कालखंडात त्यांना आणखीन 2 भाऊ व 1 बहीण, ही सर्व भावंडे अर्थातच आपल्या जगतवंत वडील बंधूंना सरस्वती करंजनगरी आल्यावर त्यांना आपल्या या कीर्तिमंत, सूचिमंत, ज्ञानवंत अशा ज्येष्ठ आनंद झाला. माता पिता आणि ग्रामवासी लोक यांना तर झालेला आनंद शब्द कक्षेच्या बाहेर आहे. करंजनगरने असा लोकोत्तर पुरुष भारताला, याबद्दल त्यांना आपल्या गावाचा यथार्थ अभिमान वाटतो. याच वेळी त्यांनी म्हणजे नृसरस्वतींनी आपली भगिनी रत्नाई हिला मिथ्य वैराग्य निर्माण झाल्याबद्दल जो उपदेश केला तो अत्यंत महत्त्वाचा. त्यांचा उपदेश असा: संसार हा वाटतो इतका टाकाऊ नव्हे, उलट क्रमविकासाच्या दृष्टीने तो आवश्यक असून षडविकारावर मात करण्याच्या दृष्टीने संसार म्हणजे प्रयोगशाळाच आहे. या प्रयोगशाळेत राहून एक एक विकार जिंकीत तो ज्यावेळी षडविकारावर विजय मिळवतो त्याचवेळी त्याचा मनोमय कोश हा पुढील विकार दृष्टीने उत्क्रांत होतो. म्हणून विकार जिंकवायचे असतील तर ते जिथे संभवतील अशा संस्थात राहून समोरासमोर त्यांच्याशी मुकाबला करणे हेच योग्य, त्याच्यातून पळून जाऊ नये. विकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून संसार हा सारशून्य मानू नये. त्यात असणारे सार हे दुसरा कशांतही नाही. परमार्थाच्या महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी संसाराची परीक्षा ही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पण संसार हा कधी टाकावायचा नसतो. मनातून अनासक्तीचा सुगंध सुटू लागला की हा स्वयंवर विशीर्ण होतो आणि तसा तो स्वयंवर सुटला तरच तो सुटतो. संसार करूनही संसार न केल्यासारखेच आहे. संसार स्वरूपात वाईट नाही, त्याचा बरं वाईटपणा आपला मानसिक अधिष्ठान. अशा आशयाचा नृसरस्वतीने यावेळी आपल्या भगिनींना म्हणजे रत्नांना उपदेश केला. तो इतरांच्याही दृष्टीने महत्त्वाचा आहे. याप्रमाणे काही काळ करंजनगरात राहून श्री नृसरस्वती तेथून पुढे निघाले आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले. इथे गोदावरीचे उगमस्थान पाहून नाशिक क्षेत्रातील सर्व पुण्यपावन स्थानांचे दर्शन घेतले आणि तेथून गोदा तटकाने यात्रा करीत पुढे ते गेले. त्यावेळच्या यवनांच्या राज्यकारभाराची वानवे श्री गुरुचरित्रकारांनी वर्णिली आहे, जी उद्बोधक आहे. या ठिकाणी त्यांना कडंगची या गाणगापूरच्या गावी राहणारा सायंदव हा उदरपूर्तीस्तव यवन सेवा करत होता, परंतु मनात त्याला अप्रेज असे. नृसरस्वती सर्व दर्शन झालं तर त्याला त्या यवन सेवेत या सायंदेवा कृपा अनुग्रह करून व पुन्हा त्याला गाणगापूरचे दर्शन देण्याचे आश्वासन देऊन पळली वैजनाथ तिथे आले. तेथे 1 वर्ष अन्नात राहून ते पुढे निघाले. याच मुखात त्यांनी सर्व शिष्यांना तीर्थरात्याचे पाठवून दिले. फक्त सिद्ध सरस्वती हाच एक शिष्य तरी त्यांच्या समागमे होता. पळली वैजनाथून ते भिलवाडी येथे आले. हे रम्यस्थान पाहून तेथेच त्यांना चातुर्मास करण्याचे ठरवले. एका बुद्धिशून्य ब्राह्मणाला बुद्धीचे प्रसाददान दिल्यामुळे त्यांच्या अवतारित्वाची कस्तुरी प्रकट होती. चातुर्मासी समाप्तीनंतर ते कृष्णा आणि पंचगंगा यांच्या पावन संगमावर असलेला अमरपूर या गावी निसर्गाच्या रमणीय वातावरणामुळे अमरपुराला इंद्राच्या अमरावतीचे स्वरूप सहज प्राप्त झालं. अशा या रम्यस्थानी नृसरस्वतींनी 12 वर्ष वास्तव्य करून त्या स्थानाला एक अपूर्व महिमान प्राप्त करून दिले आणि तिथे असंख्य लीला. अमरापुरात नृसरस्वतींच्या वास्तव्याचा ठसा चिरंतन उमटला आहे. तो इतका की या गावचे मूळचे नाव लुप्त होऊन लोक त्याला
नुरुसवाडी, नरसोबाची वाडी असे म्हणत. करंजनगर सोडल्यापासून गाणगापूर इथे येईपर्यंत कालखंड नुसरस्वतींच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे. या कालखंडात त्यांना क्रूर नेच्छांच्या राज्यशासनाचे जगावेगळे अनुभव आणि नमुने पाहावयास सापडले. संचारातील हा विविध अनुभवाचा साठा बरोबर घेऊन ते गाणगापुरी आले होते. येथे त्यांचा महिमा अपार वाढला. त्यांच्या समर्थ उपदेशाने लोकांत एक विशिष्ट जागृती आणि निर्भयता संचारली. त्यांच्या ओजस्वी विचारामुळे अनेक मुसलमानांनाही त्यांना अनुकूल झाले होते. ज्यांनी समाज नेतृत्व करावे ब्राह्मण वर्गाच्या चतुरस्थ अधपात पाहून त्यांना कमालीचा उद्वेग वाटत असल्यात नवल नाही. त्यांच्याबरोबर यवनराजाच्या चिथाण्यावरून वाद करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना उद्देशून त्यांनी काढलेले उद्गार अतिशय उद्बोधक आहे. या भारतखंडात पूर्वी होते पुण्यभूत, वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा. या कलियुगाम भितरी कर्म सांडिले द्विजवरी, लोपले वेद निर्धारी गोप्य जाहले क्षितिशी. कर्मभ्रष्ट झाले द्विज, मिच्छांपुढे बोलती वेदबीज. सत्व गेले याची काज, मंदमती झाले जाण. पूर्वी होते महत्त्व, ब्राह्मणामसी महत्त्व, वेदबळे नित्यत्व, भुसूर म्हणती याची काज. पूर्वी राजे आणि कारण, पूजा करती विप्रचरण. सर्वस्व देता दक्षिणा, अंगीकार नचकर. असे महत्त्व ब्राह्मणांसी पूर्वी होते परियसी. वेदमार्ग त्याजोनी सुरसी, अन्य मागे रहाटती. तेने सत्व भांगले, हीन यातील सेवा करू लागले. अध्यापन करती मुले, वेद विक्रय करियेसा. असं त्यांनी म्हटलं. म्हणजे याचा अर्थ असा की ब्राह्मण हे लोप पावले गेले. त्यांनी नीच माणसांची सेवा करायला सुरुवात केली, आपला धर्म विकायला सुरुवात केली आणि ब्राह्मणांचं ब्राह्मणतत्व निघू लागलं. तू आता अमलेच्छांची सेवावंदन न करावे.